नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे पश्चाताप. लेखन अक्षता कुर्डे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. त्याने तोंडातल्या तोंडात काही मंत्र बोलताच ती बरणी हलू लागली. पण तितक्यात आईने मला सात्यासोबत पाहिलं आणि जोरात ओरडली. तिच्या आवाजानं सात्या आणि मी दोघंही दचकलो. त्याला बरणीचं झाकण बंद करावं लागलं. तशी बरणी हालायची बंद झाली. आई तिकडे येताच माझी कॉलरच पकडली आणि सात्याकडे रागानं बघू लागली. तुला किती वेळा सांगितलं आहे र गावात याचं नाही म्हणून, तरी बी अक्कल येत नाही का तुला? देऊ का आवाज गावातल्या लोकांना? खायचाय का मार त्यांचा? सात्या त्याची बरणी आणि सोबत असलेलं गाठुडं घेऊन पळून गेला. आई, अगं तू हे काय केलंस? सात्या तुला वाटतोय तसा नाही, त्याच्याकडे शक्ती आहे. तो पुढे काही बोलणार तोच आईनं एक कानाखाली वाजवली. एक सबूत बी काढू नकोस. तुला एक डाव सांगितलं होतं ना त्याच्या नादी नको लागू म्हणून, तरी बी तुला अक्कल येत नाही वे. आई, मी काय बोलतो ते तरी ऐक. मला काय बी नको सांगूस. शाळेत जातोय तरी अक्कल नाही आली तुला. स्वतःला लई मोठा समजतोस का? चल घरला, तुझ्या बापालाच सांगते. असं म्हणत दुर्गेशला ओढून घरी घेऊन गेली. घरी आल्यावर दुर्गेशच्या वडिलांना कळल्यावर त्याला खूप ओरडले. रागाच्या भरात हात उचलला त्यांनी. मग राग निवळल्यानंतर प्रेमानं समजावलं. नंतर एकाचं दोन होऊन गावभर बातमी पसरते की दुर्गेश त्या सात्यासोबत असतो म्हणून. त्यांच्या घरी कोणीही यायचं बंद झालं. गावातल्या लोकांनी त्यांच्या मुलांना त्यांच्यासोबत राहण्याची बंदी घातली. मित्र त्यांच्यापासून लांब राहू लागले. त्यामुळे दुर्गेश एकाकी राहू लागला. वर्गात कोणी त्याच्या बाजूला बसत नव्हतं. परिणामी त्याच्या अभ्यासात लक्ष लागेना. नेहमी अव्वल येणारा दुर्गेश यावर्षी नापासच झाला. घरच्यांना आश्चर्य वाटलं. रागाच्या भरात त्याच्या वडिलांनी शाळेतून त्याचं नावच काढून टाकलं. आता तो घरीच राहू लागला. त्याला त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत फक्त ती बरणीच आठवत होती. कसंही करून त्याला पुन्हा साक्याला भेटायचं होतं. पण आई चौफेर त्याच्यावर नजर ठेवून होती. घरात राहून राहून त्याला खूप एकटं एकटं वाटत होतं. त्याने रात्री जेवताना आईबाबांकडे गावात काहीतरी थोडा वेळ काम मिळावं म्हणून इच्छा दाखवली. त्याच्यापासून नाराज असलेली दोघेही यावर काहीच बोलायला तयार नव्हते. जेवण आटपून सगळेजण झोपले. दुर्गेशची ही शेवटची आशा होती, पण त्यातही निराशा पदरी पडल्याने तो हताश झाला. पुढच्याच महिन्यात त्याचे बाबा जिथे कामाला होते तिथे बाजूला नवीन कंपनी आली. गावाबाहेर काम करत असल्यानं त्यांना देखील यायला उशीर व्हायचा. पुन्हा तेच न व्हावं म्हणून त्यांना सुद्धा दुर्गेशला बाहेरगावी कामाला पाठवायला मनच धजवत नव्हतं. पण गावातल्या गावात कुठेही कामही मिळत नव्हतं. त्यांनी मनावर दगड ठेवून तिथे चौकशी करून आपल्या मुलाला तिथे कामाला ठेवण्याची विनंती केली. आठवड्याभरात तो तिथे रुजू झाला. चहा देणे, कप धुणे, फाईल्स आणून देणे, स्टेशनरी अशी छोटी मोठी कामे करू लागला. बाबांची ड्युटी त्याच्या पाऊण तास आधी संपायची, तरीही ते त्याच्यासाठी बाजूच्या चहाच्या टपरीवर थांबून राहायचे, वाट बघायचे आणि त्याला सोबतच घेऊन जायचे. 1-2 आठवडे ते थांबले, पण त्यानंतर ते कधीकधी खूप थकलेले असायचे, त्यामुळं निघून जायचे. मग तो घरी येईपर्यंत त्यांना धास्ती लागून राहायची. पण जसं जसं दिवस जात होते सात्याला भेटण्याची ओढ अजूनही तीव्र होत होती. महिनाभर तो व्यवस्थित वागला. आता आईबाबांना देखील त्या गोष्टीचा विसर पडू लागला होता. दोघे निर्धास्त झाले होते आणि आता बाबा रोज एकटे घरी येऊ लागले होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन तो एकदा लवकर निघाला. गावातल्या पश्चिम दिशेच्या बाजूला घाट होता. तिथल्या एका मोठ्या डोंगरातल्या गुहेत सात्या राहत होता. झटपट पाऊल टाकत तो तिथवर पोचला.
दिवस जरी असला तरी त्या बाजूस भयानक वातावरण पाहून त्याचा घसा कोरडा पडला होता. तो आत शिरणार तोच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मोठी काळी ओबडधोबड नखं आणि लांब बोटं पाहून त्याने पटकन हात झटकला आणि घाबरून खाली पडला. मान वर करून पाहिलं तर तो सात्या होता. त्याला पाहून त्याच्या जीवात जीव आला. सात्याला त्याने त्या बरणीची आठवण करून दिली. त्याला ती देण्यासाठी विनवू लागला. तसा तो त्याला बघून जोरजोरात हसू लागला. हसत हसत तो गुहेच्या आत गेला. त्याच्या मागोमाग दुर्गेश सुद्धा निघाला. आतमध्ये येताच त्याला एका रिंगणात माणसाची खोपडी दिसली. जणू काही कोणाला आतच मारून त्याचं शिर धडावेगळं केलं होतं तशी ती दिसत होती. ते पाहून त्याची भीतीने गाळणच उडाली. त्याला तिथून पळून जावंसं वाटत होतं, पण ती बरणी त्याला हवी होती. त्याच्यापासून तो त्याच्या साऱ्या इच्छा पूर्ण करणार होता, म्हणून तो इतका वेळ तिथे उभा होता. सात्याने त्याला खाली बसायला सांगितलं आणि स्वतः जाऊन रिंगणात उभा राहिला. अचानक गुहेत अंधार पसरला. त्याला काहीच दिसत नव्हतं. समोर रिंगणात बसलेल्या सात्याने त्याच्या समोरच्या कुंडात आग लावून पेटवलं. तसं दुर्गेशला सात्या दिसला. त्याने तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटले आणि दुर्गेशवर मानवी रक्त शिंपडलं. दुर्गेशला हे समजताच त्याने जीव मुठीत घेऊन तो गुहेच्या बाहेर पाडण्यासाठी धावू लागला. धावताना त्याच्या पाठीमागे कोणीतरी धावतंय असा भास होत होता. तरीही तो मागे न वळता जीवाच्या आकांताने धावत सुटला. गावाची वेस ओलांडली तसं त्याला हायसं वाटू लागलं. घरी येईपर्यंत त्याला चांगलीच धाप लागली होती. थोडा वेळ तो बाहेर बसला, मग स्वतःला शांत करून घाम पुसून घरात गेला. आई बाबा त्याची वाट बघून नुकतेच जेवायला बसले होते. त्याने त्यांना भूक नाही असल्याचं सांगितलं आणि पाणी घेत एका दमात त्याने 2 पेले संपवले. मग अंथरूण टाकून स्वतःला झोकून दिलं. मध्यरात्र झाली होती. तेवढ्यात एका बाईचं विव्हळणं त्याला ऐकू आलं आणि त्याला जाग आली. घराच्या एका कोपऱ्यात ती बाई पाठमोरी बसून पुढे मागे करत डोकं हलवत होती. तो तिथे तिला पाठमोरी पाहत स्तब्ध उभा होता. अचानक ती गप्प झाली. मग काही वेळाने तो हळूहळू तिच्या दिशेने जायला निघाला. तिच्या जवळ जाताच त्याला घामच फुटला. तिच्या तोंडावरचे केस बाजूला होताच त्याला तिचा आवासून बघणारा चेहरा दिसला. तिचा चेहरा अर्धा गळत होता आणि त्याच्या पायावर तिची नखं रुतत होती. तो पाठीमागे जात होता तशी ती सरपडत पुढे येत होती. पुढे सरकून ती त्याच्या पायाचा चावा घेणार तितक्यात त्यानं देवाचं नामस्मरण सुरू केलं. तशी ती मागे झाली. पटकन उठून तो बाहेर जायला निघाला. तितक्यात त्याचा पाय दारात अडखळला आणि खाली पडून तो बेशुद्ध झाला. चेहऱ्यावर खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या उजेडाने त्याला जाग आली. रात्रीचा प्रकार डोळ्यासमोर आला. त्याला स्वप्न समजून मी मनातून काढून टाकलं. सुट्टी असल्यानं आज निवांत होतो. पहिल्यांदा आईनं मला दूध आणायला सांगितलं, नाहीतर ती बाहेर कुठे जाऊ देत नव्हती. मी चप्पल घातली तशी मला पायाची जखम जाणवली. त्याची सनक एवढी तीव्र होती की माझ्या डोक्यापर्यंत गेली आणि डोळ्यात पाणी जमा झालं. मी पायाला पाहिलं तर तिथे खोलवर नखं रुतलेली होती. म्हणजे कालचं स्वप्न हे स्वप्न नव्हतं याची खात्री पटली. मी गावातल्या मारुतीरायाच्या मंदिरात गेलो. तिकडे देवाला मला ह्या सर्वातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी विनवू लागलो. आज पहिल्यांदा मला आईबाबांचं म्हणणं पटलं होतं. पुन्हा अशी मी चूक करणार नाही, त्याचं नेहमी ऐकत जाईन म्हणून देवासमोर कान पकडले. मागून कोणाच्या तरी येण्याची जाणीव झाली तसा मी निघालो. त्यांनी मला थांबवलं. त्यांच्याकडे पाहिलं. ती व्यक्ती साधूच्या वेशात होती. चेहऱ्यावर सात्विक भाव आणि डोळ्यात वेगळीच चमक होती. त्यांना सगळं सांगावं म्हणून मी बोलणार तेवढ्यात त्यांनी मला शांत राहण्यास सांगितलं. माझ्या हाताला लाल दोरा बांधून
त्यांनी मला एक नारळ गावच्या वेशीवर फोडायला सांगितला आणि तिथे मटणाचा नैवेद्य दाखवायला सांगितला. नैवेद्य दाखवताना मागे न वळता घरी यायला सांगितलं. घरी आल्यावर तो अंगावरून उतरवून काढण्यासाठी सांगितलं. त्यांना न सांगताच कसं सगळं कळलं याचं आश्चर्य वाटत होतं. पण वेळ खूप कमी असल्यानं त्यांनी सांगताच मी जास्त काही विचार न करता घरी आलो. आईबाबांना सगळं सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हतं, म्हणून रात्री जेवण झाल्यानंतर सारं काही दोघांना सांगितलं. आई मोठ्यानं रडू लागली. बाबा शांत होते. त्यांनी तिलाही शांत केलं आणि या सर्वातून आपल्या मुलाला बाहेर काढलं पाहिजे, म्हणून तो सांगतोय तसं करू असे बोलले. त्यानंतर ते जास्त काही न बोलता मी सांगितलं तसं सगळं सामान घेऊन आले. आईने सगळं साहित्य एका ताटात दिलं. जाताना मला बिलगली. तिच्या डोळ्यात अश्रू माझ्या एका लालसेपोटी झालेल्या चुकीमुळे होते. मी देवाच्या पाया पडून घरातून निघालो. मध्यरात्र असल्यानं राखणदार असणार हे पक्क माहीत होतं. लहानपणी ज्या ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या सगळ्या डोळ्यांपुढे येत होत्या. देवाचं नाव घेत चालत होतो. थोडं पुढं जाताच घुंगराचा आवाज ऐकू येऊ लागला आणि इथे माझी थडकीच भरली. कुठं लपण्याची जागा भेटते का म्हणून मी पळू लागलो. समोर गोठ्याच्या बाहेर एक मोठी टोपली दिसली. मी जोरात पळून त्या टोपलीपाशी आलो. घुंगराचा आवाज आता जवळजवळ येत होता. गोठा रस्त्यालगत असल्यानं लपण्याची जागा नव्हती. तसंच माझ्याकडं वेळही खूप कमी होता. ती टोपली जिथे होती तिथंच तिला अंगावर ओढून लपून बसलो. पुढच्या क्षणी इतक्या नीरव शांततेत घुंगरू असलेली काठी आपटत धोतर घातलेला धिप्पाड देहाचा माणूस येताना मी त्या टोपलीच्या पट्टीतून बघितला. जसं जसं त्याची पावले पुढं पडत होती तसं माझा श्वास वाढत होता. टोपली त्याच्या जाण्याच्या वाटेच्या बाजूलाच होती. डोळे मिटून मी देवाचा धावा करत तसाच बसून राहिलो. हळूहळू करत आवाज यायचा बंद झाला तसा मी उठून पुढच्या दिशेने जायला निघालो. गावच्या वेशीवर जाणाऱ्या रस्त्यात स्मशान लागणार आहे. मला त्या क्षणी आठवलं. आता माझी ताकद संपत चालली होती. पण आईचा चेहरा सारखा आठवत होता. तिचं न ऐकल्याची शिक्षा आज मला मिळाली होती. मी झपाझप पावलं टाकत होतो. स्मशानाच्या बाजूनं जात असताना मला जाणीव होत होती की माझ्यावर भरपूर नजरा रोखून आहेत. तितक्यात आवाज माझ्या कानी पडला. तो आवाज पुरुष आणि स्त्री दोघांचा एकत्र होता. मी स्मशानाकडे न बघता पुढे चालत होतो. गावाची वेस आली तशी हातातलं सामान खाली ठेवायला लागलो. बाजूला कोणी माझ्या खूप जवळ असल्याचं मला जाणवत होतं. श्वास घेत ते गुरगुरत होतं. मला आठवलं की बाबांनी जाताना सांगितलं होतं, ताट खाली ठेवशील तेव्हा नजर उचलून पाहू नकोस आणि पाठी न बघताच घरी निघून ये. मला त्या क्षणी उठताच येत नव्हतं. माझ्या शरीरातून त्राण गेल्यासारखं वाटत होतं. नजर खालीच ठेवून मी पटकन वळालो आणि पटापट पाय उचलू लागलो. मागून चित्रविचित्र आवाज येत होते. पुन्हा एकदा स्मशानाच्या बाजूच्या वाटेनं जावं लागणार होतं. दुसरी कोणती वाट नसल्यानं मला तिथून जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. तिथून जाताना पुन्हा तोच आवाज, पण ह्यावेळी सारखा येत होता. स्मशान पाठी जाताच मी डावीकडे जायला वळलो तर माझी बोबडीच वळली. समोरून एक व्यक्ती येताना दिसला. इतक्या रात्री तेही ह्या रस्त्यावर येण्याची हिंमत गावातलं कोणीच करणार नाही, म्हणून मी त्याच कोपऱ्यात चिकटून उभा राहिलो. थोड्या वेळाने मी वाकून पाहिलं तर ती व्यक्ती मला दिसली. ते तर आमच्या गावचे मधू काका होते, ज्यांना मरून खूप वर्ष झाली होती. मला अजूनही आठवते, लहानपणी बाबा आणि मधू काका चांगले मित्र होते. पण अचानक एके दिवशी मला बाबांनी त्यांच्या घरातून रागातून खेचून घरी आणलं आणि यापुढे कधीही त्यांच्याकडे न जाण्याची सूचना केली. ते पुढे निघून जाताच मी माझ्यातला होता नव्हता तेवढा त्राण एकवटून धावू लागलो. तेवढ्यात धावताना झाडावरून सरपटत जाण्याचा काहीतरी आवाज आला. मी तरीही न थांबता धावत सुटलो. बाबांनी बाहेरचा दिवा चालूच ठेवला होता. तो दिसताच माझ्या जीवात जीव आला.
मी दारात पोचलो तसा जोर जोरात दार वाजवू लागलो. बाबा बाबा दार उघडा, दार उघडा. बाबांनी दार उघडताच आईने माझ्या अंगावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. मी आत जाऊन कडी लावली आणि जमिनीवर कोसळलो. माझं अंग घामानं चिंब भिजलं होतं. थोड्या वेळात मी रिलॅक्स होताच आईने आणलेलं पाणी खटाखटा पिऊन टाकलं. डोळ्यासमोर सारखं तेच येत होतं. मी काही बोलणार इतक्यात बाबांना कसला तरी आवाज आला. त्यांनी मला गप्प राहण्यासाठी सांगितलं. आम्ही तिघेही लक्ष देऊन तो आवाज कसला आहे ते पाहत होतो. आमच्या दारावर जोरजोरात थापा पडत होत्या. आवाज वाढतच चालला होता. आम्ही तिघेही कोपऱ्यात एकमेकांना बिलगून बसलो होतो. खूप वेळ दारावर थापा पडत होत्या. मध्येच गुरगुरण्याचा आवाज येत होता. माझा कधी डोळा लागला माहीत नाही. उठलो तेव्हा पाहिलं घरात देवळातील पुजारी आले होते. बाबांना देवाचा अंगारा आणि प्रसाद देऊन काळजी न करण्याचं सांगून गेले. बाबांना कालचा सगळा प्रसंग सांगितला. तसेच मधुकाका दिसल्याचं सुद्धा सांगितलं. बाबांचे डोळे पाणावले. ते सांगत होते. मधुकाका देखील सात्याच्या नादी लागले होते. किती वेळा समजावून सांगितलं पण तो ऐकत नव्हता. सात्याने त्यांना देखील त्या बरणीतून सोन्याची अंगठी काढून दाखवली होती. त्याच लालसेपोटी त्यांनी त्यांचा जीव गमावला. सात्या कित्येक लोकांना त्या बरणीमधून मौल्यवान वस्तू काढून दाखवायचा. मग त्या गोष्टीचा फायदा घेऊन तो माणसांचा बळी घ्यायचा. त्याची काळी सावली ज्याच्यावर पडली त्यातलं कोणीही वाचलं नाही. तुझं नशीब चांगलं म्हणून देवळात तुला देवाच्या रूपात येऊन त्यांनी योग्य उपाय सांगितला. हे सगळं ऐकल्यानंतर मी आईबाबांची माफी मागितली आणि असं कधीच वागणार नाही असं वचन दिलं आणि त्यांच्या मिठीत शिरून रडत बसलो.